जय हिंद जय महाराष्ट्र केकेलाय मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत सुस्वागतम। आज आपण आलेलो आहोत बुलढाणा जिल्ह्याचे मनसेचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लाडके जिल्हाध्यक्ष आदरणीय मदनराजे गायकवाड यांच्या निवासस्थानी आपण आलेलो आहोत। याचं कारण असं आहे की बुलढाणा लोकसभेची निवडणूक सुरू आहे, त्याच संदर्भामध्ये मनसेचे लाडके जिल्हाध्यक्ष यांची मुलाखत आपण केकेलाय दर्शकांसाठी घेतोय। या ठिकाणी केकेलाय मध्ये भाऊ आपलं हार्दिक स्वागत सुस्वागतम। आणि ही जी बुलढाणा जिल्ह्याच्या लोकसभा निवडणूक आहे त्या संदर्भामध्ये दोन शब्द केकेलाय दर्शकांना या ठिकाणी आपण संबोधित करावं। आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी गेल्या 1 वर्षापूर्वी शिवतीर्थ मुंबई येथे पाडवा मेळाव्यामध्ये देशाच्या राजकारणावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका स्पष्ट केलेली आहे। मित्रहो, सर्वात अगोदर अमित शहा आणि मोदी यांना देशामधून राजकीय राजकारणामधून बाजूला करायचं ही भूमिका सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी इतर लोकांना समजावून सांगितलेली आहे। त्यासाठी संबंध भारत देशातील इतर सर्व पक्षांनी एकत्र येऊन त्याची मोड बांधली पाहिजे व जात्यांत शक्तींना बाजूला करण्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे असं या ठिकाणी सांगितलं होतं। परंतु गेल्या काही दिवसामध्ये आघाडी होत असताना महाराष्ट्रामध्ये आमच्या पक्षाला त्या ठिकाणी स्थान देण्यात आलं नाही। काही वेळी विचारणा केली असता साहेबांनी एक भूमिका स्पष्ट केली की महाराष्ट्रामध्ये लोकशाही आघाडीला पाठिंबा द्यायचा, परंतु तो प्रत्यक्ष नसून त्यांच्या प्रचारार्थ समर्थनार्थ उतरायचं, एकही जागा न लढवण्याचं या ठिकाणी पक्षानं विषद केलं। त्याप्रमाणे राष्ट्रमाता राजमाता आई जिजाऊ मातृतीर्थ बुलढाणा भाजप सेनेचा जोही कोणी उमेदवार उभा असेल त्याच्या विरोधात प्रचार यंत्रणा राबवायची। त्या ठरल्याप्रमाणे आदरणीय लोकशाही आघाडी मित्र पक्षाचे उमेदवार अत्यंत सोज्वळ, अभ्यासू, उच्च विद्याभूषित डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांना आम्ही आमचा पाठिंबा या ठिकाणी व्यक्त करत आहोत। त्या ठरल्याप्रमाणे आम्ही आज सर्व आमचे कार्यकर्ते जीवाचं रान करून आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशावरून राजेंद्रजी शिंगणे यांचा विजय निश्चित करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहोत। चिखली मतदारसंघ असेल, खामगाव असेल, बुलढाणा असेल, मेहकर असेल, सिंदखेड असेल, संबंध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना माझं आव्हान आहे की या सर्वांनी एकत्र येऊन एकजुटीनं सन्माननीय डॉक्टर राजेंद्र शिंगणे लोकशाही आघाडी मित्र पक्षाचे उमेदवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं आहे। डॉक्टर शिंगणे यांना विजय करायची ही संधी वाया जाऊ देऊ नका। अत्यंत चांगला उमेदवार आपल्याला मिळालेला आहे। जिल्ह्यामध्ये अनेक विकासाचे प्रश्न आहेत, यामध्ये रेल्वेचा प्रश्न आहे, एमआयडीसी उद्योगीकरणाचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न आहेत, अत्यंत मोठमोठे प्रश्न आहेत। या अगोदरचे खासदार असतील, आंध्र आडसूळ असतील, आताचे खासदार असतील, यांनी कामं केले हे आमचं म्हणणं आहे। परंतु मी यांना सांगू इच्छितो की या ठिकाणी बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी या ठिकाणी यांनी कोणतं काम केलं हे यांनी दाखवून द्यावं। चिखलीमध्ये उद्योग व्यवसाय उभारला नाही, खामगावमध्ये मोठी एमआयडीसी आहे। या ठिकाणी आपल्या जिल्ह्याला सर्वात महत्वाचा विषय असेल तो रेल्वेचा आहे। मित्र, रेल्वेचं या ठिकाणी काम करण्यासाठी वासनिक साहेब होते, त्यापासून हा विषय आहे। मुकुल वासनिक साहेब यांचे वडील होते, परंतु कोणत्याही खासदारांनी हा प्रश्न सोडवलेला नाही। खऱ्या अर्थानं आपला जिल्हा मागासलेला राहिला आहे। दिल्ली दरबारी आवाज उठवून या जिल्ह्याचं काम करण्याची ताकद या उमेदवारामध्ये निश्चितच आहे। डॉक्टर शिंगणे उच्च विद्याभूषित आहेत, तद्वतच अत्यंत अभ्यासू, सहकारमर्षी स्वर्गीय काकासाहेब शिंगणे यांचे ते चिरंजीव आहेत। त्यामुळं निश्चितच यांच्यावर आमचा सर्वांचा विश्वास आहे, मतदाराचा वाढता पाठिंबा आहे। सर्व स्तरातून, सर्व समाजातून यांना अत्यंत वाढता पाठिंबा मिळत आहे। मी या ठिकाणी सांगू इच्छितो, काल परवा लोणार, मेहकर, देऊळगाव, खामगाव सर्व ठिकाणी मी उमेदवारासोबत असताना खालच्या स्तरातून गरीब असतील, शेतमजूर असतील, कष्टकरी असतील, सर्व लोकांनी साहेबांना भेटून त्यांच्या समस्या सांगून साहेबांनी त्यांना विश्वास दिलेला आहे। मित्र, मी मतदारासोबत आहे, मी कोणत्या जातीसोबत नाही, मी कोणत्या समूहासोबत नाही, मी एका विचारासोबत आहे आणि मी विकासासोबत आहे। मला विकास पाहिजे, या देशाचा विकास अत्यंत जोरात करायचा आहे। शरदचंद्र पवार असतील, या ठिकाणी राहुल गांधी असतील, तसेच सतत राजसाहेब ठाकरे असतील। मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्र, राजसाहेबांची गरज आज या महाराष्ट्राला भासत आहे। साताऱ्यामध्ये उदयनराजे यांनी त्यांची सभा मागितलेली आहे, राजू शेट्टी साहेबांनी त्यांची सभा मागितलेली आहे, सुशील कुमार शिंदेंनी त्यांची सभा मागितलेली आहे। आज राजसाहेबांचं महत्व या लोकांना कळत आहे। खऱ्या अर्थानं राजसाहेब ठाकरे
या महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा आणि दशा ठरवण्याचं काम येणाऱ्या काळात करतील. हे तुम्हाला दिशा आणि दशा कशी बदलते राजकारणाची हे लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. मित्र, येणाऱ्या काळामध्ये राजसाहेब ठाकरे यांना सोबत घेतल्याशिवाय या महाराष्ट्राचं राजकारण चालणार नाही. या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो, राजसाहेबांचे जे विचार आहेत ते महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या, मराठी जनतेच्या, मराठी मतदाराच्या हिताचे आणि त्या ठिकाणी त्यांना सोबत घेऊन चालण्याचे आणि पुढे नेण्याचे विचार आहेत. या ठिकाणी रेल्वेचा प्रश्न असो, रेल्वेमध्ये नोकऱ्याचा प्रश्न असो, कोणताही प्रश्न असो, तो ठरतो आणि तो सोडवण्याचं काम कृष्णकुंजावर राजसाहेब ठाकरे या ठिकाणी सोडवत असतात. मित्र, उद्धव ठाकरेबद्दल जास्त बोलणार नाही, परंतु या ठिकाणी बोलावं वाटतं. या ठिकाणी गुजरातमध्ये जाऊन त्यांनी अमित शहाचा फॉर्म भरला. काल परवा पंढरपूरमध्ये सर्वांनी त्यांची भूमिका स्पष्ट करत असताना त्यांनी या ठिकाणी सांगितलं, युती खड्ड्यात गेली, युतीची काही गरज नाही, आम्हाला वेगळं लढायचं आहे. अत्यंत लाचारपणाचं काम या ठिकाणी यांनी चालवलेलं आहे. मित्र हो, गुजरातमध्ये जाऊन त्या ठिकाणी जय गुजरात बनण्याचं काम या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे. खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवण्याचं काम यांनी केलेलं आहे. खरा नेता आणि बाळासाहेबांचा वारसदार जर असेल तो सन्माननीय राजसाहेब ठाकरे म्हणून शोभतो आणि त्यांचा वारसा तेच करू इच्छितात आणि तो त्यांना वारसा हक्क मिळालेला आहे. खऱ्या अर्थानं तेच काम या ठिकाणी केलेलं आहे. मित्र, आणीबाणी घोषित झाले असताना सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा त्या काळात काँग्रेसला साथ दिलेली आहे. त्या काळात सुद्धा त्यांनी लोकसभेमध्ये कोणतीही जागा मिळवला नव्हता. काँग्रेसचा प्रचार या ठिकाणी केलेला आहे. तेच काम सन्माननीय अत्यंत दूरदृष्टिकोन असलेला नेता, आमचा आधारस्तंभ, आमचे मार्गदर्शक, माझं दैवत राजसाहेब ठाकरे करत आहे आणि त्यांच्याच आदेशानुसार मी लोकशाही आघाडीचे लोकशाही मित्र पक्षाचे उमेदवार आदरणीय डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब यांचा प्रचार तन मन आणि धनाने या ठिकाणी करत आहे. माझ्या सर्व मनसैनिकांना, महाराष्ट्र सैनिकांना कळकळीचं आव्हान आहे. मित्र, विजय निश्चित आहे. घड्याळ्या निशाणीचं बटन दाबा आणि जास्तीत जास्त मताने शिंगणे साहेब यांना विजय करा. तुमचे काही कामं असतील, तुमचे कोणते प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी अत्यंत सक्षम नेतृत्व या जिल्ह्याला मिळालेलं आहे आणि मी सुद्धा के लाईव्ह यांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचं पुनश्च एकदा या ठिकाणी मी अभिवादन करतो, त्यांना धन्यवाद देतो. माझ्या शब्दांना थांबवतो. मदनराजे गायकवाडांनी आपली स्पष्ट भूमिका रोखठोक भाषेमध्ये या ठिकाणी के लाईव्ह दर्शकांना संबोधित केलेलं आहे. जोशपूर्ण जे भाषण त्यांनी के लाईव्ह दर्शकांपर्यंत आपल्या मनोगत व्यक्त केलेलं आहे. आणि येत्या गुढीपाडव्याला राजसाहेबांचा पाडवा मेळावा आहे मनसेचा, त्याबद्दल 2 शब्द थोडक्यात काय सांगू शकता? उद्या 6 तारखेला झालाबाद प्रमाणे आमचं दैवत आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या भेटीसाठी आतुरतेनं आमचा विठ्ठल, आमचा दैवत आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या भेटीला जाण्याची ओढ आम्हाला लागलेली आहे. तरी या ठिकाणी आवाहन करतो, समस्त बुलढाणा जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते या कार्यक्रमाला निघालेले आहेत. कोणी रेल्वेने जाणार आहे, कोणी जालन्यावरून बसणार आहे, कोणी खामगावरून बसणार आहे, कोणी नांदुऱ्यावरून, कोणी मलकावरून बसणार आहे. तरी माझ्या कार्यकर्त्याला मी आवाहन करू इच्छितो, शांततेने या ठिकाणी जायचं आहे. विदर्भातील समंत कार्यकर्त्याची थांबण्याची, जेवण्याची, नाश्ता पाण्याची व्यवस्था या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना बुलढाणा यांच्या वतीने त्या ठिकाणी केलेली आहे. तो ऍड्रेस तुम्हाला कळवण्यात येईल. तरी माझ्या बांधवांना विनंती आहे, राजसाहेबांचे विचार ऐकण्यासाठी व तद्वतच राजसाहेब ठाकरे यांची भूमिका ऐकण्यासाठी आपण ताकदीने या ठिकाणी गेलं पाहिजेत. तरी मी या ठिकाणी सांगू इच्छितो, माझ्या जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये शिवतीर्थावरचं उद्याचं होणारं भाषण या ठिकाणी लोक ऐकतील आणि समजून घेतील. नंतर राजसाहेबांचे विचार या लोकांना पटल्याशिवाय राहणार नाही. मित्र, काळ पुढे आहे आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राचं राजकारण आदरणीय राजसाहेब ठाकरे हेच ठरवतील या ठिकाणी मी ग्वाही देतो. येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील मराठी जनतेला न्याय देण्याचं काम सन्माननीय राजसाहेब ठाकरे केल्याशिवाय राहणार नाही. तरुणांना नोकऱ्या देण्याचं काम, त्यांना सत्तेमध्ये वाटा देण्याचं काम, राजकारण देण्याचं काम, राजकारणामध्ये तरुणांना आणण्याचं काम आणि तरुणांना त्या ठिकाणी चांगली दिशा देण्याचं काम, विधायक काम हे राजसाहेब ठाकरे देतील. तरी या ठिकाणी आपली स्पष्ट भूमिका या ठिकाणी माननीय बुलढाणा जिल्ह्याचे युवा लाडके जिल्हाध्यक्ष आदरणीय मदनराजे गायकवाडांनी या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. के लाईव्ह मध्ये आपण सुंदर या ठिकाणी मुलाखत दिली, आपलं भाष्य या ठिकाणी के लाईव्ह दर्शकांपर्यंत आपण दिलेलं आहे. भाऊ, आपला हार्दिक कोटी कोटी अभिनंदन आणि आपल्या भावी वाटचालीस के लाईव्ह परिवाराच्या वतीनं हार्दिक कोटी कोटी शुभेच्छा. जय हिंद, जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.